बदलापुरातनं महानगर गॅसची पाईपलाईन फुटलेली आहे। पोकलेनचा धक्का लागल्यानं ही पाईपलाईन फुटली आहे। शहरातल्या मांजर्ली परिसरातली ही घटना आहे आणि गॅस पाईपलाईन फुटल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। मात्र ही पाईपलाईन फुटल्यानंतर आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ही गॅस पाईपलाईन बंद केलेली आहे। त्यानंतर या गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून घेऊया। चंद्रशेखर, आता दुरुस्ती केली जाते मात्र तरीही पाईपलाईन फुटल्यानंतर काही काळ नक्कीच घबराट असेल। नक्कीच, आणि सकाळच्या सुमारास हे रस्त्याचं काम सुरू असताना पोकलेनचा धक्का लागल्याने ही गॅसची पाईपलाईन फुटली आणि त्याच्यातनं प्रचंड प्रमाणात गॅस बाहेर यायला लागला। सुदैवाने याचा आगीशी संपर्क आला नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। मात्र वेळीच जे महानगर गॅसचे कर्मचारी तिथे पोहोचले आणि त्यांनी ही गॅस लाईन बंद केली, त्याच्यामुळे ही संभाव्य दुर्घटना टळलेली आहे। मात्र या परिसरामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता या गॅस लाईनचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आता ही गॅस लाईन सुरळीत झालेली आहे। नक्कीच, पोकलेनचा धक्का लागून बदलापूरमध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटलेली होती, त्यामुळे काही काळ घबराट निर्माण झालेली होती। चंद्रशेखर, मात्र अशा प्रकारे जेव्हा कामं केली जातात तेव्हा तिथे महानगर गॅसची पाईपलाईन असेल तर विशेष खबरदारी घेतली जाते। मग ती इथे खबरदारी घेतली गेली नव्हती का? काय नेमकं? बदलापूरमध्ये प्रचंड प्रमाणात रस्त्याचे कामं सुरू आहेत। मात्र पालिका किंवा महानगर गॅस असो किंवा एमजीपी असो किंवा महावितरण असो, यांच्यात कुठलेही ताळमेळ नसल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत। मात्र यामुळे ताळमेळ असण्याची गरज आहे, कारण की रस्त्याचं काम सुरू असताना खाली काय आहे, पाईपलाईन आहे किंवा पाण्याची पाईपलाईन आहे, हे बघणं आवश्यक असतं। मात्र अशा प्रकारचं कुठलंही लक्ष नगरपालिका प्रशासन असो किंवा महानगर जे गॅस पाईपलाईन असो यांचं नसल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत। त्याच्यावर वेळीच कारवाई करण्याची गरज आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।